तिसऱ्या ब्राह्मण विभागाला आपण सुरुवात केली होती. आणि ह्या तिसऱ्या ब्राह्मण विभागामध्ये आपण जी सुरुवात केली ती होती देव असुर यांच्या कलह कथेने, जी आख्यायिका उपनिषदामध्ये आलेली आहे. तर त्या आख्यायिकेपासून या तिसऱ्या ब्राह्मण भागाची सुरुवात आपण केली होती. ज्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की देव आणि असुर ह्यांच्यामध्ये जे एक सामर्थ्य आहे किंवा जी सत्ता आहे ती अधिसत्ता प्राप्त करण्यासाठी जो एक कलह झाला, त्याच्यामध्ये देवतांनी असुरांवर विजय मिळवण्यासाठी एका उद्गीथ सामगायनाचा अवलंब केला. आणि जो सामगायनाचा त्यांनी मार्ग निवडला, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक इंद्रियाला त्यांच्यासाठी सामगायन करण्यास सांगितले. पण कोणतेही इंद्रिय त्याच्यामध्ये तशा अर्थाने सामर्थ्यवान ठरले नाहीत. कारण त्यांनी काय केलं की जो महत्वाचा भाग होता तो स्वतःकडेच ठेवून घेतला आणि आसक्ती रूपी किंवा जो भोग्य रूपी भाग आहे तो देवतांना दिला. त्याच्यामुळे तिथे कुठे ना कुठे स्वार्थ आला आणि असुरांना अशी भीती वाटली की जर यांनी हा सफल केला तर आपला ह्याच्यामध्ये पराजय होईल. म्हणजे सामाजिक संस्कृतीमध्ये खरं तर आधिपत्य, कोणाचं आधिपत्य सर्वात जास्त समाजामध्ये, ह्यासाठी हा वाद यांचा सुरू झाला होता. आणि प्रत्येक इंद्रियांच्या बाबतीत आपण असं पाहिलं होतं की एक एक इंद्रियांवर असुर प्रहार करत गेले. म्हणजेच काय की एक एक इंद्रिय दूषित होत गेले त्या त्या विपरीत भावनांनी, क्लेशांनी, वासनेनी, आसक्तीनी. पण जो मुख्य प्राण होता त्याच्यावर जेव्हा हे प्रहार करायला गेले तेव्हा त्याला मात्र ते असुर हरवू शकले नाहीत. उलट असुरच नष्ट झाले. म्हणजे जी काही वाईट ऊर्जा आहे किंवा आपण असं म्हणतो जी आसक्ती असेल, लोभ असेल, क्लेश असतील, ते सगळं काही समाप्त झालं. आणि मग देवतांना असा प्रश्न पडला की काय हा मुख्य प्राण आपल्यामध्ये जर असेल तर मग तो कुठे आहे. आणि त्या संदर्भातलं विवेचन आपण मागील 2 व्याख्यानांमध्ये पाहिलं होतं की तो मुखाच्या अंतर्गत भागामध्ये आहे. आणि मग एक एक इंद्रियाला जसं जसं मुख्य प्राणाने त्या त्या पाशातून मुक्त केलं, जे जे काही ते विद्ध झाले होते असुरांच्या शस्त्रप्रहाराने, तर त्या त्या विद्ध झालेल्या इंद्रियांना त्याने काय केलं की त्या सगळ्यातून मुक्त केलं. म्हणजेच काय, आता दुरा नावाच्या देवतेचा आपण उल्लेख मागील व्याख्यानात पाहिला होता. म्हणजेच काय की ही जी मृत्यूरूप देवता आहे, इथे मृत्यू म्हणजे काय म्हणलेलं आहे की आसक्ती आणि वासना ज्या आपल्यामध्ये असतात आणि इंद्रियांनाच प्रत्यक्ष ज्ञान नसल्यामुळे कुठे ना कुठे अविद्येचा संस्कार होत असल्यामुळे आपले ते सगळ्या ज्या इंद्रिया शक्ती आहेत त्या कुठे ना कुठे त्या आसक्ती आणि वासनांमध्ये गुंतलेल्या असतात. त्याच्यातून त्यांना बाहेर काढणं हे त्या मुख्य प्राण्याने केलं. आणि मग त्याचं आपण शेवटच्या भागामध्ये असं पाहिलं होतं की जो चंद्र आहे, मण आणि चंद्राची आपण एक उपमा पाहिली होती. सगळ्यात शेवटचं जे इंद्रिय प्राणाने शुद्ध केलं ते मन होतं. आणि त्या संदर्भात आपण सविस्तर विवेचन मागील व्याख्यानात पाहिलं. मनामध्ये अनेक विकार उत्पन्न होतात, अनेक भावना, आसक्ती उत्पन्न होतात. त्या सगळ्यांना त्याने त्याच्यातून त्या मनाला दूर केलं, त्या मनाला शुद्ध केलं आणि चंद्राप्रमाणे त्याला निर्मळ केलं. आणि मग त्या प्राणाने ज्या अन्नाचं भक्षण केलं, त्या अन्नाच्या भक्षणाच्या विवेचनापर्यंत आपण आलो होतो. इथे एक गोष्ट महत्वाची ही लक्षात घेण्यासारखी आहे की इथे प्राण आणि इंद्रिय यांचं संगठन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मुख्य प्राण म्हणजे आत्मा आणि तो परमात्मा, असंच इथे उपनिषदकार आपल्याला या श्रुती मंत्रातून सुचवण्याचा प्रयत्न करत आहे. इथे कुठलाही इतर अर्थ यांनी इथे अभिप्रेत सांगितलेला नाही. हे संपूर्ण वर्णन त्या तत्वाचं आहे, त्या आत्मतत्वाविषयीच आपण इथे अभ्यास करत आहोत. आणि या तिसऱ्या ब्राह्मणाच्या विवेचनामध्ये आख्यायिकेकडनं इंद्रिय आणि जो मुख्य प्राण म्हणजे तो जो काही आत्मा आहे, परमात्मा आहे, ह्याचं संघटन कसं होतं ह्याचंच वर्णन या ब्राह्मण भागामध्ये आलेलं आहे. आता तिसऱ्या ब्राह्मणाचा पुढील मंत्राच्या विवेचनाला आपण सुरुवात करणार आहोत. जे अन्न भक्षिलं जातं ते प्राणांकडनं भक्षिलं जातं, असा आपल्याला 17व्या मंत्रामध्ये उल्लेख आला होता. त्याचा अर्थ असा होता की जसं आपलं हे शरीर आहे ते त्या
ब्रह्मतत्वाचं, त्या आत्म्याचं एक ठिकाण आहे. आपण असं म्हणू शकतो की शरीरम खलु धर्म साधन, म्हणजे ते साधन आहे. आणि मग ते जर शरीर चांगल्या आहाराने पोषित करणे, ज्याचा आपण उल्लेख पाहिला होता मागील विवेचनामध्ये. आता त्या अन्नाचं भक्षण त्या प्राणाने केलं, त्या मुख्य प्राणाने केलं. मग आता ते काय केलं गेलं, कसं केलं गेलं, तर त्याच्या आता पुढील विवेचनामध्ये 18व्या मंत्रामध्ये उल्लेख आलेला आहे. आता जेव्हा या मुख्य प्राणाने अन्नाचं भक्षण केलं, तर इथे अन्न हा केवळ भौतिक स्तरावर आपल्याला अर्थ घ्यायचा नाहीये. अन्न ह्या शब्दाचे अनेक विविध अर्थाने उपनिषदांमध्ये वर्णन आढळतात आपल्याला. जसं मन, वाणी, प्राण यांना सुद्धा अन्न म्हणलेलं आहे. पुढे आपल्याला याच उपनिषदामध्ये 7 प्रकारची अन्न पाहिजे आहेत. त्याच्यामध्ये साधारण अन्न म्हणजे जे आपण खातो रोज, ते फक्त एक भौतिक स्तरावरचं अन्न आहे. पण मूळ उपनिषदामध्ये अन्न ही संकल्पना आधी भौतिक, आधी दैविक आणि हा, मध्ये आध्यात्मिक. आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय मध्ये. अच्छा, ठीक आहे. आम्हाला व्यवस्थित ऐकू येतोय. हम्म. अं, तर आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा 3 स्तरावर अन्नाचं विभाजन करून उपनिषदामध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे इथे एक आपल्याला महत्वाचं लक्षात घ्यायचंय की अन्न या शब्दाचा जेव्हा आपण उपनिषदांमध्ये अभ्यास करत आहोत, तर त्याचा केवळ एक साधारण अन्न असा आपल्याला अर्थ अभिप्रेत घ्यायचा नाही. केवळ हाच अर्थ अभिप्रेत नाही. आता इथे सुद्धा आपल्याला हाच अर्थ घेणं अभिप्रेत नाही. केवळ अन्न म्हणजे ज्याने आपल्या शरीराचं पोषण होतं, हा एक भाग झाला. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इंद्रियादी अन्न आहेत. काही उपासना ज्यामध्ये यज्ञाच्या आहुती दिल्या जायच्या अन्नाचा, त्याचं एक सामर्थ्य वेगळं आहे. त्या आहुतींचा सुद्धा याच्यामध्ये संदर्भ आहे. भलेही तो त्यांनी इथे स्पष्टपणे दिलेला नाही, पण आपल्याला अन्न म्हणजे केवळ भौतिक स्तरावर याचा अभ्यास करायचा नाही. त्यामुळे अन्न सेवनाची जी क्रिया होते ती प्राणाद्वारेच होते, असं यांनी इथे आपल्याला सांगितलं होतं. आणि मग आता जेव्हा देवतांना लक्षात आलं की त्या मुख्य प्राण्याचं एवढं सामर्थ्य आहे, त्यांनी मात्र स्वतः करताच भक्षण केलं. आणि आपल्याला मग आता त्याच्यामध्ये भाग कसा मिळणार, कारण आपली तृप्ती कशी होणार, म्हणून ते देवता मुख्य प्राणाला काय म्हणते झाले हे आता आपण या पुढील मंत्रांपासून याचं विवेचन सुरू करत आहोत. तर त्यांनी असं सांगितलं की एतावत वै इदम सर्वम यत अद्यते तत् आत्मने आगासिहि अस्मिन अन्ने नह अनु आभजस्व इति ते देवाहा प्राणम अब्रुवन. म्हणजे काय, तर ह्या देवतांनी त्या प्राणाला असं सांगितलं की जे भक्षण केलं गेलेलं अन्न आहे ते तुम्ही तुमच्या साठी भक्षण केलं. आता आम्हाला त्याचं काय, म्हणजे आम्हाला जर त्याचा भाग व्हायचा असेल तर आम्ही काय करावं, कारण त्यांनी काय ओळखलं की जे सामर्थ्य आहे, जे खरं सामर्थ्य आहे ते मुख्य प्राणामध्येच आहे. आणि ह्या प्राणाद्वारेच अन्नाचं भक्षण केलेलं आहे. आता जर त्याचं व्यापक स्वरूप आपण पाहिलं, जर त्याचं सामर्थ्य पाहिलं की ते इतकं विशाल आहे की संपूर्ण सृष्टीच त्याच्या अधीन आहे. कारण सृष्टीची उत्पत्ती ही त्याची जी आपण पाहिली की एक मृत्यूरूपी देवता, त्याने आपल्या भक्षणाची इच्छा उत्पन्न केली आणि या सृष्टीची उत्पत्ती झाली. म्हणजे हे सगळं काही त्याच्यामध्ये सामावलेलं आहे, त्याच्या अधीन आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये कसं सहभाग मिळणार, मग आम्हालाही त्याच्यामध्ये काहीतरी विभाग द्यावा, अशा देवतांनी त्या तत्वाला, त्या परमात्म्याला प्रार्थना केली. आता याच्यामध्ये देवता आपण 2 स्तरावर आहेत. एक म्हणजे ज्या आपण इंद्र, विष्णू या आदी देवता आपण म्हणतो, इंद्रादी देवता, आणि एक आपले इंद्रिय जे आहेत त्या देवता. कारण आपण मागील विवेचनात पाहिलं की हे जे सगळे उद्गीत होते, सगळे इंद्रिय जे वाक असतील, चक्षु असतील, मन असेल, हे सगळे जे इंद्रिय होते यांना सुद्धा उद्गीत म्हणजे ते सुद्धा देवता स्वरूपच सांगितलेले होते. त्याच्यामुळे आपल्याला इथे लक्षात घेताना ह्या ज्या देवता म्हणत आहेत की आम्हाला त्याच्यामध्ये विभाग दे, त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही स्तरावर त्याचे अर्थ लक्षात घ्यायचे आहेत. मग आता जेव्हा ते असं म्हणाले की आम्हाला तुझ्याशी संलग्न कर, मग तेव्हा काय झालं, तेव्हा त्या मुख्य प्राणाने असं सांगितलं की ठीक आहे, तुम्ही काय करा, तम समंतम
परिण्य विशंत तस्मात यत अनेन अन्नम अत्तितेन एताः तृप्यन्ति. म्हणजे काय सांगितलं की तुम्ही माझ्यामध्ये सामील व्हा. जर तुम्ही माझ्यामध्ये आलात, माझ्यामध्ये सामील झालात, म्हणजे काय की माझ्याशी एकरूप झालात, तर तुम्हालाही त्याचा काय मिळेल? विभाग मिळेल. आणि मग अशा ह्यानी काय झालं की ते सगळे जे देवता आहेत ते त्या प्राणाभोवती बसले आणि मग त्यांना सुद्धा काय झालं, त्या अन्नाचं प्राणद्वारा त्यांनी सुद्धा भक्षण केलं. आणि जो हे जाणतो तो काय होतो, तर तो अनुयायी संलग्न होतो, म्हणजे तो स्वकीयांचं पोषण करणारा होतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक अर्थ असा अभिप्रेत आहे की जसं यज्ञ संस्थेमध्ये काय केलं जायचं की जे ऋषीमुनी यज्ञ यज्ञ करायचे तेव्हा अनेक ऋषीमुनी तिथे उपस्थित असायचे आणि ते यज्ञामध्ये आहुती द्यायचे. तर तो जो अग्नी आहे तो सगळ्या देवतांना तो हवी जो काही अन्न रूपी असेल, आहुती रूपी असेल, तो पोहोचवतो. असं अग्नीचं काम आहे. आता इथे जे उल्लेख केलेला आहे, इथे दोन स्तरावर उल्लेख आहे. एक म्हणजे आपल्या इंद्रियादी देवता, म्हणजे काय की आपले जे इंद्रिय आहेत ते सगळे त्या परमात्म्याशी म्हणजे त्या मुख्य प्राणाशी एकरूप झाले. त्याचा जर आपण शरीरशास्त्राचा अभ्यास केला तर आपण असं पाहतो की जेव्हा आपल्या शरीराच्या ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत, आपण अन्न खातो पण त्या अन्नाचा रस पोहोचवणारे विविध कार्य आपल्या शरीरात होतात, पण त्याला प्रेरणा देणारा जो आहे तो हा मुख्य प्राणच आहे. या अर्थी एक अर्थ अभिप्रेत आहे. आणि दुसऱ्या ज्या इतर देवता आहेत, इंद्रादी देवता, त्यांचाही इथे उल्लेख आहे. तर मग त्या सगळ्यांना त्याचा विभाग मिळाला. का मिळाला? कारण त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये ते एकरूप झाले. त्यांनी सांगितलं त्या मुख्य प्राणाने की तुम्ही माझ्यामध्येच एकरूप व्हा, कारण सगळं काही त्याच्या अधीन आहे, त्या परमात्म्याच्या अधीन आहे. म्हणून त्यांनी असं सांगितलं की तुम्ही माझ्यामध्ये अधीन व्हा आणि मग तुम्हाला काय होईल, त्याचा विभाग मिळेल. त्यांनी तसं केल्यानंतर त्यांना काय झालं, त्यांनाही त्या अन्नाचं सेवन झालं. आता जो हे जाणतो तो दुसऱ्यांचं म्हणजे सगळ्यांचं पोषण करू शकतो. तर इथे एक असा भाग आहे की इथे निस्वार्थ भाग सांगितलेला आहे. जसं आपण अन्नदान लौकिक आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर निस्वार्थ काही माहिती असेल तर ते अन्नदान आहे. म्हणजे आपण जेव्हा इतरांचं पोषण करतो, जसं घरातली कोणी स्त्री असेल तिला अन्नपूर्णा का म्हणतात, कारण ती सगळ्यांचं पोषण करते. म्हणजे जे काही आपण घरात बनवतो ते खातो त्याच्यामुळे आपल्या शरीराचं पोषण होतं, पण ती बनवणारी जी आहे माता, तिला अन्नपूर्णा असं का म्हटलं जातं, कारण ती सगळ्यांचं पोषण करते. त्या प्राणाचं पोषण होण्यासाठी हे शरीर आपल्याला सुदृढ ठेवणं आवश्यक आहे. आणि इंद्रियादी सगळ्या कार्यांमध्ये त्याचा तो पाचक जो रस आहे, जो महत्वाचा घटक जे आपल्या शरीराला आवश्यक असतात ते पोहोचवण्यासाठी जे कार्य होतात, त्या सगळ्या इंद्रियादी कार्यांना प्रेरणा देणारा सुद्धा हाच मुख्य प्राण आहे. म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल की महाभारतामध्ये जेव्हा दुर्वास ऋषी जेव्हा यांचा वनवास सुरू असतो पांडवांचा, तर तेव्हा दुर्योधन आणि शकुनी त्यांची चाल हे करतात आणि दुर्वास ऋषी आणि त्या सगळ्यांना तिकडे पाठवतात. तर द्रौपदीच्या त्या भांड्यामध्ये फक्त एक तांदळाचा कण, भाताचा कण राहिलेला असतो, आपल्या सगळ्यांना माहिती, आणि श्रीकृष्ण तो सेवन करतात. आणि सगळ्या ऋषी मुनींची तृप्ती होते. आता कोणी म्हणतं की ते तुळशीचं पान होतं, पण महाभारतामध्ये असा उल्लेख की एक भाताचा कण होता आणि तो जेव्हा ते सेवन करतात श्रीकृष्ण, तेव्हा त्या सगळ्या ऋषी मुनींचं पूर्ण तृप्ती होते. म्हणजे काय की त्या परमात्म्यामध्येच हे सगळं सामावलेलं आहे. म्हणून इथे असं म्हणलेलं आहे की जो हे जाणतो, त्याची उपासना त्या मार्गे करतो, तो इतरांचंही पोषण करतो. पण जो असा विचार करत नाही, मग तो मात्र त्या आपल्या ज्या आश्रित आहेत त्यांचं पोषण करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये ती स्वार्थ भावनाच आहे, त्याच्यामध्ये ती आसक्ती आहे, ती वासना आहे. मग तो असा मनुष्य दुसऱ्यांचं पोषण करण्यास समर्थ होत नाही. इथे असाच उल्लेख आहे. म्हणजे प्राणाच्या अनुज्ञेप्रमाणे देव त्याच्याशी संलग्न झाल्यानंतर सर्वांची तृप्ती झाली, म्हणून हा मुख्य प्राण जो आहे हा इतका सामर्थ्यवान आहे. आणि आपल्या समस्त शरीराचं पोषण जे अन्नाद्वारे होतं, त्या अन्नाद्वारे पोषण करण्याला त्याला प्रेरणा देणारा सुद्धा हा मुख्य प्राण आहे. आता ह्याच्यानंतर अंगिरस, कारण आपण दोन अर्थ पाहिले होते, अयास्य आणि अंगिरस.
आता त्याच्यापैकी अयास्याचं वर्णन झालं. आता आपण अंगिरसाचं वर्णन पाहणार आहोत. तर त्याचा पुढील मंत्रात असं सांगितलं आहे की सह अयास्यः अंगिरसः ही अंगाणाम रसः, ही त्याची एक व्याख्या या मंत्रामध्ये सांगितलेली आहे. प्राणः वै अंगाणाम रसः, ही प्राणः वै अंगाणाम रसः. म्हणजे काय की आता तो जो अयास्य आहे तोच अंगिरस आहे. कारण सगळ्या शरीरांचा जो रस आहे, शरीरातील अवयवांचा जो रस आहे, ती जी बीज शक्ती आहे, तो हा मुख्य प्राण आहे. हाच तो अंगांचा रस आहे आणि हाच प्राणाच्या म्हणजे त्या अवयवातील प्राण जो आहे त्या अवयवातील सगळ्या प्राणाचा मुख्य रस आहे. आता इथे आपल्याला अर्थ असा घ्यायचा आहे की तो आत्मा आहे. म्हणजे काय की हा प्राण म्हणजे काय आहे, आत्मा आहे. आता याला अंगिरस का म्हटलेलं आहे, तसं वैदिक संस्कृतीमध्ये आपण वेदांमध्ये अंगिरस ऋषी मुनींचं नाव ऐकलेलं आहे. तर इथे अंगिरसाचा अर्थ असा आहे की जो आत्मा आहे तो काय करतो की आपल्या सगळ्या शरीराला प्रेरणा देणारा तो आहे. आता तोच हा अंगिरस आहे, म्हणजे आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांचा हा जीवनरस आहे. आपल्या शरीराला जेवढी काही पोषक तत्व आहेत ती सगळी पोहोचवणारा. पण जर हा निघून गेला तर त्या अवयवांमध्ये काय होईल, ते अवयव शुष्क होतील. म्हणजे काय की ते शरीर कृश होईल, त्यांचा मृत्यू होईल. असं म्हणजे की आत्मा आपल्या शरीरातून निघूनच गेला म्हणजे ते तत्वच निघून गेलं, त्याने ते प्रेरणा देणं बंद केलं, तो निघून गेला किंवा तो शुष्क झाला तर शरीर हे काय होईल, मृत्यूला प्राप्त होईल. म्हणून इथे अंगिरस म्हणलेला आहे. याचा अर्थ इथे अंगांना रस देणारा म्हणजे सगळं संपूर्ण शरीराच्या अवयवांना प्रेरणा देणारा, त्यांचं चलन करणारा हा जो आत्मा आहे तो जर निघून गेला तर काय होईल, माणसाचा मृत्यू होईल. त्याचं जे काही आहे ते शरीर शुष्क होऊन जाईल, म्हणजे समस्त अवयव कोरडे होते. म्हणजे मृत्यूनंतर जर आपण माणसाचं शरीर पाहिलं तर ते बघितलं असेल की तुम्ही ती जी अवयव असतात ते कडक कडक होतात. त्याचं कारणच हे आहे की तो जो रस असतो त्या रसाचं जे काम असतं आपल्या शरीरामध्ये ते बंद होतं ते कार्य. आणि म्हणून म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बघा इथे शरीरशास्त्राच्या दृष्टीने खूप अभ्यास केलेला आहे. म्हणजे आपण जर आपल्या शरीरशास्त्राचा ह्या दृष्टिकोनातून आयुर्वेद आणि योग आणि उपनिषद अशी जर सांगड घातली तर आपल्याला आपल्या शरीराचा खूप चांगला अभ्यास होऊ शकतो. तर इथे त्यांनी मुख्य प्राणाला अंगिरस असं म्हणलेलं आहे. कारण तो आत्मा जर आपल्या शरीरातून निघून गेला तर ते शरीर निर्जीव होतं. म्हणून त्याला इथे अंगिरस म्हणलेला आहे, अंगांचा रस म्हणून त्याला अंगिरस म्हणलाय. आता इथे त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे तर 3 प्रकारचे, म्हणजे आता हे तर झालं की इंद्रियांना तो प्रेरणा देणारा आहे, आपल्या सगळ्या इंद्रियादी कार्यांचा आहे, हे सगळं झालं. आणि भूतादी जेवढे काही आपण सगळे आहोत प्राणी मात्र त्या सगळ्यांचा तो आत्मा आहे, हे सगळं झालं. पण हा प्राण फक्त तेवढाच आहे का, तर नाही. म्हणजे एका स्तरावर आपण अभ्यास केला की बाबा हे सगळं जे आपलं शरीर आहे, इंद्रिय आहे, त्याला प्रेरणा देणारा, पण हा एक स्तर झाला, हा एक एक दृष्टिकोन झाला, हा एक स्तर झाला. पण दुसरा पण एक त्याचा अर्थ आहे. म्हणजे हा प्राण, हा जो आत्मा आहे हा फक्त प्राणी मात्रांमधलं ते तत्व एवढाच सीमित नाही. मग आता त्याचे दुसरे अर्थ काय आहेत तर हे पुढील मंत्रांमध्ये आपल्याला आता समजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की एषः एव बृहस्पती उ अस्ति वाक वै बृहती. आता प्रत्येक वेदाला अनुसरून त्यांनी या प्राणाचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे काही वाघादी समस्त प्राणांचा त्याग केला तर हा प्राण उपासनीय आहे. आता ती उपासना जी आपल्याला करायची आहे ती कशी करायची आहे तर त्याचं साधन काय, तर वैदिक संस्कृतीला अनुसरून त्यांनी सांगितलं होतं की वेदांचं अध्ययन करणे. म्हणजे तेव्हा वेदाभ्यासाचं महत्व इतकं होतं, त्याचं कारणच हे होतं की जे काही आपल्याला आपले हे जे विकार आहेत, आसक्ती आहेत, या सगळ्या वासना आहेत आणि हे काही अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे सगळे क्लेशादी संस्कार आहेत, या सगळ्यांमधून जर बाहेर स्वतःला काढायचं असेल, आपल्या इंद्रियांना बाहेर काढायचं असेल तर मग काय करायचं बाबा, तर एखादा एक उपासना मार्ग, एक साधना मार्ग आपण निवडायचा. पण मग तो कसा असला पाहिजे, मग कोणता उपासना मार्ग, तर त्याच्यामध्ये त्यांनी वेदाध्ययन सांगितलेलं आहे. म्हणून हा आत्मा फक्त असा नाही तर रुक यजु साम हे सुद्धा आत्मा म्हणलेला आहे. का,
तर त्या परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी, त्याच्यामध्ये त्याच्या अधीन होण्यासाठी जो एक उपासना मार्ग त्यांनी सुचवला, तो हा वेदाचा अभ्यास आहे. म्हणून इथे असा उल्लेख केलेला आहे की त्या समस्त विपरीत भावनांना दूर सारून प्रत्यक्ष ज्ञानाचा बोध करण्याचं हे साधन आहे. आता इथून पुढचे जे वर्णन आहे ते 3 वेदांशी संबंधित आहे. पहिलं जे वर्णन आहे ते इथे दिलेलं आहे की प्राणच बृहस्पती होय आणि वाक ही बृहती. म्हणजेच ऋग्वेदाचं इथे वर्णन केलेलं आहे. बृहस्पती जे आहे ते ऋग्वेदाशी संबंधित आहेत. म्हणजे ऍक्च्युली हे जे त्यांनी असं सांगितलं आहे की देवतांचे ते हे होते, काय म्हणतात त्याला, देवतांचे पुरोहित असा त्यांना शब्द उपमा किंवा शब्दाने विशेषणाने ओळखलं जातं. परंतु इथे ऋक म्हणजे हा जो ऋग्वेद आहे त्याच्याशी संबंधित सांगितलेला आहे की ही जी वाक म्हणजे बृहती नावाचा जो छंद आहे, तर देवतांचे पुरोहित या अर्थी तर आहेच, पण इथे ऋग्वेदाच्या अर्थी इथे बृहस्पतीचं त्यांनी सांगितलं आहे की इथे वाक्पतित्व दर्शवलंय बृहस्पती या शब्दाने. म्हणजे इथे ऋग्वेदाला त्यांनी वर्णित केलेलं आहे. पुढे त्यांनी सांगितलंय एषः एव ब्रह्मणस्पती वाक वै ब्रह्म. आता इथे यजुर्वेदाचं वर्णन केलेलं आहे. जो हा प्राण आहे तोच ब्रह्मणस्पती आहे, म्हणजे तोच यजुर्वेद आहे. आणि ब्रह्म म्हणजे गद्यात्मक वेदभाग म्हणजे यजुर्वेद त्यांनी इथे सांगितलेला आहे. त्याचा अधिपती म्हणून तो ब्रह्मणस्पती. मग त्याच्यानंतर मुख्य प्राण साम आहे, म्हणजे सामवेदाचं वर्णन केलेलं आहे. एष एव सामौ वाक वै सा एषः अमः साच अमः च इति तत्स्माम्नः सामत्वम. म्हणजे आता काय आहे की हा जो सामवेद आहे, हा जो साम आहे, त्याच्यामध्ये 2 अक्षर आहेत, एक सा आणि एक अम. तर सा म्हणजेच वाणी आणि अम म्हणजे प्राण. तर हे जी त्याचं त्यांनी वाक्पतित्व दर्शवलं आहे, इथे त्यांनी सांगितलंय की तो आत्मा जो आहे तो सामही आहे. मग आता त्यांनी इथे सांगितलंय की तो मधमाशीक सारखा, मशकासारखा किंवा हत्तीसारखा, म्हणजे ह्या सगळ्यांशी तुल्य असलेला जो स्वामाचे स्वरूप जाणतो तो एकरूप होतो, त्या सामरूपतेमध्ये तो प्रवेश करतो. आता सामगायन ही जी पद्धत आहे किंवा सामवेदाशी अनुसरून त्यांनी इथे का उल्लेख केलेला आहे, कारण आपण सुरुवातीला पाहिलं की उद्गीथ हा जो सामगायनाचा आपण प्रकार पाहिला की देवतांनी जो मार्ग निवडला असुरांवर विजय प्राप्त करण्यासाठी, तर त्यांनी सामगायनाचा निवडला. आणि म्हणून आता इथून पुढे जे वर्णन आहे ते बऱ्यापैकी सामगायनाशी संबंधित आहे. कारण जो प्राण हा उद्गीथ झाला, जे सामगायन देवांनी केलं त्याच्यामध्ये आपण पाहिलं की मुख्य प्राणाला उद्गीथ झाला आणि त्याने देवतांसाठी जेव्हा सामगायन केलं तेव्हा त्या असुरांचा नाश झाला. म्हणून आता इथून पुढचे काही मंत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की हा जो प्राण आहे हाच उद्गीता आहे, की वाणी हीच गीता आहे. म्हणजे आता सामगायन करणाऱ्याची वाणी सुद्धा कशी असली पाहिजे, कारण जेव्हा आपण एखाद्या मंत्रांचं उच्चारण करतो, वेदांमध्ये सुद्धा वैदिक व्याकरण असा एक वेगळा विभाग आहे आणि त्याच्यामध्ये उदात्त, अनुदात्त, स्वरी, प्रचय म्हणजे कुठे स्वर लांबवायचा कुठे नाही, त्याचं छांदस दीर्घीकरण ह्याचे सुद्धा वेगळे प्रकार आहेत, पद्धती आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला त्याचे उच्चारण करणं आवश्यक असतं. म्हणून वेदपाठ शाळेमध्ये आजही जेव्हा विद्यार्थी शिकतात तेव्हा गुरुकुल परंपरेमध्ये त्यांना मुखोद्गतच अभ्यास पद्धतीने शिकवलं जातं. कारण ते जी मंत्र आहे त्याचं उच्चारण त्याच्यामध्ये वाक म्हणजे ही वाणी जी आहे त्याचं विशेष महत्व आहे. म्हणून इथे सगळ्या वेदांच्या संदर्भात वाक्पतित्व सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी एक उदाहरण म्हणून एक आख्यायिका सांगितलेली आहे पुढे, की जो चिकितान नामक वंशातील एक ब्रह्मदत्त नावाचा होता, त्याने काय केलं, तो असं म्हणला की हे काही जे यास्य अंगिरस ऋषी आहेत त्यांनी वाणीयुक्त प्राणयुक्त सामर्थ्यानेच हे सगळं सामगायन केलेलं आहे. आणि जर कोणी असं म्हणेल की बाबा ह्याच्यामध्ये काही सामर्थ्य नव्हतं आणि म्हणून तरी पण त्यांनी सामगायन केलं, तर तो मूर्ख आहे किंवा तो अज्ञानी आहे, की त्याला हे कळालंच नाही की हे करण्यासाठी काय असावं लागतं. त्या ऋषींच्या अंगी वाक शक्ती आणि प्राण सामर्थ्य असावं लागतं. आणि हे दोन्हीही ज्यांच्या अंगी असेल
तेच ह्याचं गायन करू शकतात, तेच हे सामर्थ्याने संपन्न करू शकतात आणि फलप्राप्ती अशा ह्यानीच होऊ शकते. म्हणजे जसं मी म्हटलं की अविधीपूर्वक एखादं कर्म केलं तर त्याचं फलही मग तसंच मिळतं. पण इथे त्यांनी असं सांगितलं की जे ऋषी मुनी जे ते यज्ञ करायचे, मंत्रांचं उच्चारण करायचे, तर तिथे वाक शक्ती आणि प्राणशक्ती ह्यांच्या सामर्थ्यानेच ते करायचे. म्हणजे त्यांना प्रेरणा देणारा सुद्धा कुठे ना कुठे प्राण आहे, म्हणजे तो आत्मा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते ब्रह्मतत्व आहे आणि हे त्या ऋषी मुनींनी जाणलेलं होतं आणि म्हणून ते इतके सामर्थ्यवान होते. सामान्य मनुष्याच्या हे बसतं नाही किंवा सामान्य मनुष्य हे करू शकणार नाही, कारण आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही. त्याच्यासाठी विविध साधनं उपासना, जसं यांनी सांगितलं की वेदाध्ययन वगैरे ऋषीमुनी करायचे, पण फक्त वेदाध्ययनच ते करत नव्हते. त्यांची जी दिनचर्या होती ती अत्यंत वेगळी होती, आपल्यासारखी नव्हती. ती संस्कृती, तो काळच वेगळा होता. आजच्या काळामध्ये जर आपण त्याचं असं घेतलं, वेद कोणताही उघडला आणि त्याचं वाचन करायला गेलो तर ते आपल्याला येणार नाही, जमणार नाही. कारण त्याचं ते स्वर छांदस दीर्घीकरण कुठे करायचं, कुठे स्वर जेव्हा तुम्ही बघितलं असेल की जे वेदांचं उच्चारण करतात, पठण करतात, पाठ करतात, सुक्त वगैरे म्हणतात, त्यांच्या हातांचे काही विशिष्ट क्रिया असतात, हालचाली असतात. तर ते स्वरांचं उदात्तीकरण, अनुदात्तीकरण किंवा उच्च स्वर, नीच स्वर असे त्यांचे ते हातांचे जे हस्तांतर म्हणतात, त्याला हस्तक्रिया, ज्या त्याला मुद्रा म्हणतात, ते करतात. ते त्याचं कारणच हे आहे की वाक्शक्ती ही ते प्रेरणा देणारी असते. आता इथे तर त्यांनी असंही सांगितलंय की जो साम गायन करतो त्याने काय केलं पाहिजे, त्याने आपला आवाज चांगला केला पाहिजे. कारण वाक्शक्ती जी आहे त्याला प्रेरणा देण्यासाठी किंवा त्याला चांगलं ते मंत्रांचं उच्चारण होण्यासाठी त्यांनी त्याच्या आवाजाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. जो हे सामगायनाचं रहस्य जाणतो त्याला विपुल धन प्राप्त होते. आता ह्याच्यामध्ये आपण दोन अर्थी एक घेऊ शकतो. एक धन जे आहे ते ज्ञानवान धन आहे, म्हणजे त्याला प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होतं. आणि दुसरं जे यज्ञीय कर्म करायचे ऋषीमुनी त्यांना त्याच्या मार्फत जे उद्गीत असतो, जो सामगायन करतो किंवा इतर कोणते यज्ञ, त्यांना एक धन मिळायचं. असं दोन्ही म्हणजे लौकिक आणि अलौकिक अशा दोन्हीही अर्थी आपल्याला अर्थ बघायचे आहेत. तर इथे जो हे रहस्य जाणतो त्याला विपुल धन प्राप्त होते. पण याच्यामध्ये एकच अट आहे की त्याच्या वाणीमध्ये ते माधुर्य असावं आणि त्यासाठी त्याने त्याच्या त्या वाणीची अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये असा उल्लेख पण केला आहे की एक वेगळ्या प्रकारचं तैल म्हणजे तेल जे आहे, त्याने पूर्वीचे ऋषी मुनी काय करायचे की आपल्या आवाजाचं काही नुकसान होऊ नये, म्हणजे ज्यांना ते गायन करायचं असायचं, पठण करायचं असायचं, तर त्यांची काळजी घेण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं तैल त्याचं ते प्राशन करायचंय. आता ते तेल कोणतं होतं याच्यावर अजून संशोधन झालेलं नाही. पण एक विशिष्ट प्रकारचं तेल तेव्हा ऋषीमुनी ग्रहण करत असे, जेणेकरून त्यांचा जो गळा असेल किंवा जो आवाज असेल तो चांगला राहावा आणि त्याच्यातून जे काही माधुर्य असावं ते यावं. त्या वाणीच्या माधुर्यासाठी ते अनेक प्रयत्न करायचे. तर त्यांनी हेच सांगितलं आहे की यज्ञामध्ये त्या ऋत्विजांनी, त्या उद्गीत्यांनी काय केलं पाहिजे, तर सुस्वर गायन केलं पाहिजे. आणि ज्याच्याकडे हे सामगायनाचं रहस्य आहे, ज्याच्याकडे हे माधुर्य आहे, त्याच्याला पुष्कळ संपत्ती प्राप्त होते. आता याच्यामध्ये लौकिक अर्थ जर आपण असा घेतला की आपल्या घरी जेव्हा एखादी पूजा आपण करतो, तर जर आपल्याला आपल्या घरी आलेले कोणी गुरुजी असतील किंवा कोणी असतील विद्वान, तर त्यांनी जर वेगळ्याच आवाजात सुरुवात केली म्हणायला वगैरे, तर आपल्या ऐकायला ते चांगलं वाटत नाही. म्हणजे सगळ्यात आधी आपण असं म्हणतो की बा ऐकायला सुद्धा ते मंत्र कसे वाटले पाहिजे, सुमधुर वाटले पाहिजेत. आजकाल जे मोठे मोठे गायक आहेत ते विविध संस्कृत स्तोत्रांचा गायन करतात, ते जर आपण ऐकलं तर आपल्या कानाला खूप मधुर वाटतं. म्हणजे केवळ मंत्रांचं पठण हे त्याच्यामध्ये फक्त अभिप्रेत नाही, तर त्या वाणीमध्ये माधुर्य सुद्धा असलं पाहिजे. आणि ज्याच्याकडे ही कला आहे त्याला अनेक लोक बोलवणार, त्याचं ते म्हणणार की नाही आम्हाला हे हवेत. तर अशा लोकांना मग काय होणार की तेवढंच विपुल धन मिळणार. म्हणजे त्या काळात त्यांनी असा उपदेश केला या श्रुतीमार्फत की जे ऋषी मुनी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे की नुसतं वेदाध्ययन करणं किंवा पठण करणं
याहूनही जेव्हा ते मंत्रांचं उच्चारण करत आहेत तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या वाक्शक्ती आणि प्राण सामर्थ्याचा उपयोग करत असताना आपल्या गळ्याला सुद्धा, कंठाला सुद्धा सुमधुर ठेवलं पाहिजे. त्यासाठी आवाजाची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांच्या वाणीमध्ये माधुर्य असलं पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी विविध उपासना, साधना याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि मग आता हे जे सामगायनाचं सौंदर्य आहे, हे जे जाणतो, हेच ते जे खरं सौंदर्य आहे, तीच संपत्ती आहे. जसं मी आता म्हटलं की धन जे प्राप्त होतं ते दोन अर्थी आपल्याला पाहायचं होतं. एक जे आपण जाणतो आजच्या भाषेमध्ये पैसा, संपत्ती. पण दुसरं जे धन आहे ते हे सामगायन जे आहे, हेच ते खरं धन आहे. ते सौंदर्य त्याचं जाणणं. म्हणजे काय की जेव्हा देवांनी सामगायनाचा आधार घेतला आणि मग काय झालं, त्या मुख्य प्राणाने ते सामगायन केलं, म्हणजे त्या परमात्म्याने सामगायन केलं. सामगायन करणं म्हणजे काय, की एक प्रकारची उपासना आहे. जसं आता आपण वैदिक संस्कृतीला अनुसरून जर म्हणलो, तर जर आपल्याला त्याची उपासना करायची असेल तर वेदाध्ययन करावं, असं त्यांनी त्या समाजाला, त्या काळाला अनुसरून सांगितलेलं आहे. आजच्या काळामध्ये आपण विविध साधनांचा अवलंब करतो, उपासना करतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय, की त्या विपरीत ज्या भावना आहेत, या आसक्ती असतील, वासना असतील, आपले विकार असतील, ह्या सगळ्यांना दूर सारायचं आहे. आणि हा प्रयत्न करत राहणे हीच आपली आजची एक साधना आहे, आपली उपासना आहे. आणि असं करता करता करताच आपल्याला त्या तत्वापर्यंत पोहोचायचंय. मग आपल्याला त्यातलं खरं सौंदर्य, त्यातलं रहस्य उलगडत जाईल, की नेमकं हे काय आहे. आता जर कोणी म्हणलं की बाबा खरंच हे आत्मा वगैरे आहे, आम्ही मानलं, पण अजून तरी काय आम्हाला त्याचं दर्शन झालं नाही किंवा परमात्म्याचं दर्शन झालं नाही, तर मग असं साधन कुठे शोधणार. म्हणजे एक एक भक्त होता आणि तो एका सत्पुरुषांकडे गेला आणि त्याला तो मनुष्य त्यांना असं म्हणाला की मला तुम्ही असं म्हणता की देव आहे, देव आहे आणि परमात्मा आहे, तो आपल्यामध्ये सामावलेला आहे. आणि मग पण मी अजून काही त्याला पाहिलं नाही. तर मला असं काहीतरी साधन द्या की मला त्याला पाहायचं आहे. पण तो कुठे म्हणे, तो तर दिसतच नाही, तो कुठेच नाहीये. तर मग ते त्याला असं म्हणतात की ठीक आहे, एकदम सुलभ साधन द्या, असं तो त्यांना सांगतो. तर ते म्हणतात ठीक आहे, मी तुला साधन देतो. तर एक नारळ घ्यायचा आणि तो नारळ अशा ठिकाणी फोडायचा की जिथे कोणीच नसेल, अशा ठिकाणी जाऊन तू फोड. आणि मग तो मनुष्य अरण्यात जातो सगळ्यात आधी आणि अरण्यात कोणीच नसतं. तर मग तो नारळ फोडतो, मग तो फार आनंदाने येतो त्या सत्पुरुषांकडे आणि त्यांना म्हणतो की बघा, मी अरण्यात जाऊन नारळ फोडला जिथे कोणीही नव्हतं. आणि मग ते म्हणतात अरे पण तिथे झाडं होते, वेली होत्या, पशुपक्षी होते, मग असं कसं म्हणतोस तू की कोणी नाहीये. मग तो परत प्रयत्न करतो, तो पठारा म्हणजे पर्वताकडे जातो, तिथे कोणी झाडं वगैरे नसतात, फक्त एक सपाट पठार असं, तिथे जाऊन फोडतो. परत येतो, सांगतो की मी असं असं केलं की पर्वतावर जाऊन फोडला. तर मग ते तिथे म्हणतात अरे पण तिथे पर्वत तर होता ना, तू असं कसं म्हणतो, मी तुला सांगितलं की कोणीच नाही अशा ठिकाणी जाऊन कर, मग तुला देव दिसेल. मग त्याच्या लक्षात येतं, तो विचार करतो की बाबा असं कुठलं साधन आहे, अशी कुठली उपासना आहे जी क्रियात्मक साधन आहे, आणि असं कोणतं क्रियात्मक साधन आहे बाबा. तर तो खूप विचार करतो. मग त्याला लक्षात येतं की आपण जेव्हा झोपेत असतो तेव्हा तिथे काहीही नसतं. ना राजस, सत्व, तमगुण असतात, ना कोणते विकार असतात, ना कोणते विचार असतात. जी गाढ निद्रा असते त्याच्यामध्ये कोणीही नसतं. काहीही आपल्याला जो लौकिक आपलं जगत आहे त्याच्याशी आपला संपर्क नसतो त्या क्षणापुरती. म्हणजे स्वप्न अवस्था नाही, स्वप्न अवस्थेच्या नंतरची जी सुषुप्ती, म्हणजे जी आपण म्हणतो की गाढ निद्रा, त्याच्यामध्ये मग त्याच्या लक्षात येतं. पण आता त्याच्यामध्ये देवाचं दर्शन कसं होणार, कसं काय तिथे नारळ फोडणार तो, कारण नारळ फोडला की त्याला दर्शन होणार असं त्यांनी सांगितलेलं असतं. पण त्याला लक्षात येतं की जेव्हा गाढ निद्रेमध्ये मनुष्य असतो मग तेव्हा तर तो सावधच नसतो, मग तो कसं करणार. मग त्याला लक्षात येतं की ह्याच्यानंतर अशी कोणती अवस्था आहे ज्याच्यामध्ये माणूस सावधपणे आणि निद्रापणे, मग ती समाधी अवस्था सांगितली आहे. म्हणजे योगाचा अभ्यास करणाऱ्यांना जे आहेत त्यांना समाधीचं महत्व अत्यंत चांगलं माहिती आहे. तर तो प्रकाश जे योग साधनेचा पूर्वीचे ऋषीमुनी जो अवलंब करायचे, तो ह्याच्यासाठीच करायचे की त्यांना ते सामर्थ्य अनुभवायचं असायचं.
आणि त्याच्यामध्ये फक्त मग क्रियात्मक साधनांचा अवलंब न करता त्यांनी वेदाध्ययनाचा सुद्धा अवलंब केला. आजच्या काळात आपल्याकडे वेदाध्ययन कमी झालं, आपल्याकडनं शक्य होत नाही, पण आपण एवढा प्रयत्न करू शकतो की आपण जेव्हा एकाग्र चित्त करण्याचा प्रयत्न, आपण ह्या विपरीत भावनांना दूर सारण्याचा प्रयत्न तर करू शकतो. हाच एक वारंवार अभ्यास आपण करू शकतो. हाच तो क्रियायोग आहे असंही सांगितलेलं आहे. तर मग इथेही त्यांनी तेच सुचवलं आहे. आणि जो हे सौंदर्य जाणतो, तो सामगायनाचं मूळ स्वरूप जाणतो, तो त्या प्राणालाही जाणतो, म्हणजे त्या आत्म्यालाही जाणतो. आणि मग त्यांनी असं म्हणलेलं आहे की जे ह्याला प्राप्त करून घेतात ते ऋषीमुनी कित्येक वर्षी अन्नामध्येच प्रतिष्ठित होऊन सामगायन करतात. म्हणजे ज्यांना हे माहिती झालेलं आहे की बाबा जे काही आम्ही करत आहोत ते सगळं सामर्थ्य जे आहे आमचं वाक्शक्ती आणि प्राणशक्तीच्या संघटनाचा आहे, त्याला प्रेरणा देणारा तो आत्मा आहे, तो परमात्मा आहे. आणि हे जे काही आहे हे सगळं त्याच्या अधीन आहे. म्हणजे कुठे ना कुठे निष्काम जो भाव आहे तो ठेवून जेव्हा हे लोक यज्ञ करतात की हे सगळं काही समर्पित त्यालाच करायचं आहे, आणि ह्या भावनेने जेव्हा हे सगळे ऋषीमुनी यज्ञ करतात, सामगायन करतात, आणि तेव्हा ते अन्नाच्या ठिकाणी प्रतिष्ठित होऊन तो प्राण सामगायन त्यांच्या रूपाने करतो. किंवा जेव्हा ते सामगायन करतात म्हणजे काय की त्या सामगायनाला प्रेरणा देणारा तो प्राण असल्यामुळे त्यांनी असं म्हणले की तो प्राणच तिथे काय करतो, सामगायन करतो. आणि हे सर्व काही जे आहे, हे जो काही जाणतो, ह्याचं पवमान नामक जपविधी, म्हणजे हे सगळं पवमान पर्व यांनी सांगितलेलं आहे. ज्याचं विवेचन अगदी शेवटचा आपला मंत्र या ब्राह्मण ग्रंथाचा राहिलेला आहे. पण ह्याच्यामध्ये जी ही फलश्रुती सांगितलेली आहे, ही जी पवमान विधी सांगितलेला आहे, त्याचं आपण विवेचन पुढील व्याख्यानामध्ये करूया. कारण ही जी फलश्रुती आहे आणि हे जे एक त्यांनी एक पूर्ण प्रकरण सांगितलेलं आहे. तर हे जे पवमान प्रकरण आहे ते अत्यंत सखोल आहे. तर आज आपल्याला वेळेअभावी आपल्याला ते घेता येणार नाही. पुढील व्याख्यानामध्ये आपण हे विवेचन पुढे सविस्तर बघूया. कारण हीच फलश्रुती आहे. आणि ह्याच्यामध्ये जे पवमान मंत्र आहेत, तमसोमा ज्योतिर्गमय, ह्याचा आपल्याला एक गूढार्थ समजून घ्यायचा आहे. म्हणून पुढील व्याख्यानामध्ये ह्या पवमान मंत्राचा जपविधी जो सांगितलेला आहे त्याचं महत्व आणि त्याचा गूढार्थ काय आहे हे आपण पुढील व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. तर आज आपण विवेचन इथेच थांबवूया. आजच्या व्याख्यानाविषयी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. धन्यवाद. हरिओम. हरिओम. चर्चेला सुरुवात करा. हरिओम. कोणाचे काही प्रश्न आहेत का? म्हणजे हे मी विचारू शकतो का? विचारा सर, मी प्रयत्न करेन. म्हणजे ह्या ज्या इंद्रिय आहेत, हे जे सांगितलेले देवता आणि हे, याच्यामध्येच मन पण आहे का? हो. म्हणजे हे 6 देवता आहेत असं, की ते प्राण जो आहे म्हणजे ते मनामध्येच आहे असं, सगळ्यांचा मिळून नाही एक जो आहे तो मन आहे की वेगळं काहीतरी आहे? नाही, यांनी काय केलं की इंद्रियादी ज्या देवता आहेत, म्हणजे काय की त्यांनी उद्गीत म्हणून उल्लेख केला, म्हणून त्यांनी नंतर अशी उपमा दिली देवता म्हणून. पण इंद्रियादी देवतांमध्ये मनाचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांना प्रेरणा देणारा एक मुख्य तत्व, मुख्य प्राण असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर प्राण म्हणजे मनामध्ये प्राण असा त्यांनी काही उल्लेख केलेला नाही. त्यांनी सांगितलेलं की त्यांना प्रेरणा देणारा हा आत्मा आहे किंवा हे तत्व आहे. पण इंद्रियादी देवता हा नंतर उल्लेख झाला, कारण आधी उद्गीत म्हणून त्यांनी उल्लेख केला होता. नंतर मग त्यांनी त्याच्यामध्ये इंद्रियादी देवता म्हणून उल्लेख केला, आणि हा शंकराचार्यांनी केलेला आहे. म्हणजे मूळ श्रुतीमध्ये असा तसा उल्लेख नाही, पण शंकराचार्यांनी जेव्हा याचा भाष्यामध्ये अर्थ सांगितलाय
तेव्हा त्यांनी असं सांगितलं की ह्या ज्या देवता आहेत त्यांना इंद्रियादी देवता असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. धन्यवाद. अजून कोणाचे काही शंका आहेत का? कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ही एक चर्चा आहे, त्याच्यामुळे काही हरकत नाही, अगदी कोणीही सहभागी होऊ शकतं याच्यामध्ये. त्याचा विषय कुठला आहे? हाच विषय असणार आहे. फक्त उद्या पवमान मंत्राचा जो विधी, आता शेवटचे मंत्र आहे हा तृतीय ब्राह्मण ग्रंथातला, त्याचं जी फलश्रुती आणि एक त्याचं महत्व सांगितलेलं आहे, गूढार्थ, तो उद्याच्या व्याख्यानाचा विषय असेल. हरिओम ताई. हा, हरिओम. मला फक्त आज म्हणजे एवढं काही लक्षात येत नव्हतं, थोडस सारांश थोडासा सांगता येईल का? सॉरी तुम्हाला परत त्रास. नाही नाही नाही, काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये आज आपण असा विषय पाहिला की काय केलं की त्या परमात्म्याने अन्नाचं ग्रहण केलं. आता अन्नाचं ग्रहण केलं म्हणजे काय केलं की आपण जे अन्न खातो ते अन्नाचं ग्रहण या अर्थी फक्त आपल्याला अर्थ इथे घ्यायचाच नाहीये. जर आपण असा अर्थ घेतला की जे आपण अन्न खातो तेच फक्त अन्न, तर असं नाही. कारण मग तसं आपण पाहिलं तर त्याची क्षुधा इतकी विशाल आहे की सृष्टीच त्याची समस्त त्या क्षुधेची साधन झालेली आहे. तर आपल्याला इथे असं आज आपण असं पाहिलं की जो अन्नाचं भक्षण झालं, त्या अन्नाचं काय केलं की मग त्यांनी देवता होत्या त्यांना त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं होतं. आता सगळं काही त्या परमात्म्याच्या अधीन असल्यावर मग ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये भाग कसा मिळणार? तर मग त्याही सगळेजण त्याच्या अधीन झाल्या. तर ते सगळे कोण? तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण पाहिलं तर आपल्या शरीरामधले सगळे अवयव आणि इंद्रिय. कारण आपल्या जे काही आता आपण अन्न खातो, आता जेव्हा आपण अन्न खातो तर त्या अन्नाचा जो पोषक एक रस आहे, जो रस होतो त्या रसामुळे आपल्या शरीराचं पोषण होतं. जो आपल्या शरीरासाठी आवश्यक भाग आहे तो राहतो, त्याचा रसामध्ये रूपांतर होतं आणि त्यांनी आपल्या शरीराचं पोषण होतं. हा एक अर्थ झाला. आता ह्या शरीराचं पोषण म्हणजे हा जो रस आहे हा कुठे कुठे जातो आपल्या शरीरात? तर आता जसा तो इंद्रियांमध्ये जातो, सगळ्या अवयवांमध्ये तो पूर्णपणे पसरतो. पण आता आपण जर असा अर्थ बघितला की तो पसरतो बाबा, आता विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदाच्या शरीरशास्त्र तो वेगळा अभ्यास झाला. पण आपण असं म्हणू शकतो की ह्या सगळ्याला प्रेरणा देणारा कोण आहे? तर तो आत्मा आहे, ते तत्व आहे. बरोबर. आता जर ते निघून गेलं, ते निघूनच गेलं तर काय होईल? ह्या अवयवांपर्यंत तो रस पोहोचणारच नाही. बरोबर. त्यांचं पोषण होणार नाही. म्हणून मृत्यू झाल्यावर माणसाचं शरीर कडक व्हायला सुरुवात होते, कारण त्यांच्यामध्ये तो राहतच नाही. तो स्निग्ध तो एक असतो घटक, तो राहतच नाही, कारण तो रसच त्यांच्यात राहत नाही. बरोबर. मग आता आजच्या विवेचनामध्ये यांचा मूळ मुद्दा असा होता की ह्याला अंगिरस का म्हटलेला आहे. म्हणजे अयास्य याचं वर्णन आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. बरोबर. दोन अर्थ आपण मुख्य प्राणाचे घेतले होते, एक अयास्य आणि एक अंगिरस. आता अंगिरसाचं आपण जेव्हा वर्णन पाहतोय त्याच्यामध्ये त्यांनी दोन पद्धतीने ते सांगितलंय. एक काय की प्राणी मात्रांमध्ये जो एक राहतो आत्मा, तो त्याचं काय आहे की त्याचं संघटन करायचंय इंद्रियादी शक्तींसोबत. बरोबर. म्हणजे डोळ्यांना पाहण्यासाठी प्रेरणा देणारा तो प्राण आहे, कानांना ऐकण्यासाठी प्रेरणा देणारा तो प्राण आहे. हे अवयव, हे इंद्रिय ज्याच्यावर आधारलेले आहेत, हे शरीर, ह्या संपूर्ण शरीराचं पोषण करणारा सुद्धा तो आहे. म्हणजे काय आहे की तो आत्माच तो प्रकाश आहे, तो पोषण करणारा आहे. आपण अन्न खातो, रस, हे सगळ्या गोष्टी झाल्या, हा लौकिक स्तर झाला, भौतिक स्तर झाला. पण ह्याच्यामध्ये गूढार्थ असा आहे की तो आत्माच आहे जो आपल्या ह्या सगळ्या अवयवांचं पोषण करतो. म्हणजे काय की त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे. आपण डोळ्यांनी पाहू शकतो, श्वास घेऊ शकतो, बोलू शकतो, कानाने ऐकू शकतो. तो निघून गेला, आपल्या शरीराला काहीच अर्थ राहणार नाही. पूर्णपणे ते शरीर निर्जीव होऊन जाईल.
हम्म. बरोबर. बरोबर. मग आता एवढं जर सामर्थ्य या प्राणामध्ये आहे, तर मग त्याचा सहभाग आपल्याला नको का व्हायला? आपल्याला पण त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्या अधीन गेलं पाहिजे. म्हणजे काय हम्म. की आपल्यालाही त्याचा भाग व्हायला पाहिजे, असं त्या देवतांना वाटलं. देवतांना म्हणजे कोणाला वाटलं? आपल्या सगळ्या इंद्रियांनाच वाटलं. अच्छा. इंद्रियादी देवतांना वाटलं. म्हणजे बाकी अच्छा. लौकिक देवता तर आहेतच आहेत, पण इंद्रियादी देवता सुद्धा इथे उल्लेख केलेला आहे. आणि त्या देवतांना असं वाटलं की बाबा आपण मग ह्या प्राणाशिवाय काहीच नाहीये, आणि सगळंच जर ह्यांनी भक्षण करून घेतलं, अन्न सगळं ह्याच्यामध्येच सामावलेलं आहे, तर आपण सुद्धा त्याच्यामध्येच एकरूप व्हायला पाहिजे. म्हणून या सगळ्यांनी त्याला त्याच्यासमोर काय केलं? सगळं समर्पित केलं. हा एक अर्थ झाला. आता दुसरा अर्थ असा सांगितला की आत्मा म्हणजे फक्त हा नाही की जो आपल्यामध्ये आहे, तर वेदांना सुद्धा आत्मा म्हणलेला आहे, की तो प्राण म्हणजे वेद सुद्धा आहेत. का बरं? कारण त्याचं जे सामर्थ्य आहे, जे काही त्या आत्म्याचं मूळ स्वरूप आहे, जे काही ज्ञान आहे, प्रत्यक्ष ज्ञान जे होणार आहे, ते करून घेण्यासाठी जो एक साधना मार्ग आहे, जो उपासना मार्ग आहे, तो वेदाध्ययनाने होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे हे वेद जे आहेत त्या परमात्म्यापासूनच निघालेले. मग आपण म्हणतो ना की ब्रह्मदेवतेपासून वेदांची उत्पत्ती झाली. म्हणजे कुठेतरी हे सगळं जे वेदांची सुद्धा उत्पत्ती झाली, ही त्या परमात्म्यापासूनच झालीये. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचं जे साधन आहे, तो वेदाभ्यास आहे. त्या काळाला अनुसरून. आता आजच्या काळाला अनुसरून आपण वेदाभ्यास करत नाही, पण ती वैदिक संस्कृती होती आणि ते लोकांची अशी निष्ठा होती की वेदाभ्यास आणि वेदाध्ययन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं, त्याला जाणून घेण्याचं. आणि म्हणून त्या संस्कृतीला, त्या समाजाला अनुसरून तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हा जो प्राण आहे हा केवळ रूपात्मक नाहीये. म्हणजे फक्त पंचमहाभूत किंवा फक्त कर्मभूत किंवा फक्त इंद्रियांना प्रेरणा देणारा किंवा आपल्या शरीराला तो अंगिरस म्हणून पोहोचवणारा, फक्त एवढाच अर्थ म्हणून तो प्राण किंवा तो आत्मा नाही, तर हा परमात्मा वेदांचा सुद्धा आहे. म्हणजे काय की हे वेद जे आहेत, 3 वेद, हे सुद्धा त्याचंच स्वरूप आहेत असं त्यांनी सांगितलं. जेणेकरून त्या काळातले जे लोक होते त्यांनी वेदांचा अभ्यास करावा आणि ह्या उपासना मार्गातूनच त्यांनी त्या प्राणाला जाणून घ्यावं, अशी तेव्हाची ती एक धारणा असावी. म्हणून त्यांनी इथे तसा उपदेश केलेला आहे. तर आज आपण हे सगळं विवेचन पाहिलं की 2 अर्थी आपल्याला अन्न ही जी एक संकल्पना आहे उपनिषदांमध्ये, ती फक्त खायचं अन्न हा अर्थ नाहीये. त्याच्यामुळे थोडासा अवघड जातं समजायला. पण ह्याच्यामध्ये सोपं असं आहे की अंगिरस म्हणजे काय, प्राणाला अंगिरस का म्हटलेलं आहे, आणि अन्नांचं पोषण होऊन जो रस आहे त्याला अंगिरस म्हणलं. पण तो अंगिरस म्हणजे काय आहे हेच त्यांनी सांगताना त्या प्राणाचे आज त्यांनी 2 प्रकारे वर्णन सांगितलं. एक तो आत्मा, प्राण म्हणजेच आत्मा जो आपल्या भूत प्राणी मात्रांमध्ये आहे, आणि एक ते 3 वेद सुद्धा त्या प्राणाचाच भाग आहे. थोडा मला अवघड आता विषय आहे. हा थोडा विषय थोडासा अवघड आहे. हा, थोडं समजायला वेळ लागेल. हा. तर आत्ताच जो म्हटलंय की वेदान म्हणजे त्यावेळेसच्या काळामध्ये सांगितलं असं म्हटलं होतं ना तुम्ही, बरोबर आहे. वेदांचं वाचन होणं किंवा त्याचं उच्चारण होणं खूप गरजेचं आहे. तर आत्ताच्या काळात त्याचं महत्व नाही का? आहे असेलच ना. की, आहे ना. हळूहळू कोण आहे की, कसं काय नाही? आपल्याकडे कोणतीही आज विधिवत पूजा करायची असेल तर आपण आपण स्वतः घरी पूजेला बसू शकत नाही, आपण मंत्रोच्चारण करू शकत नाही. ज्यांना त्याचं ज्ञान आहे त्या लोकांना आपण बोलवतो, त्या ऋत्विजांना आपण आदराने बोलवतो. त्याचं कारण आजही आपल्या समाजात हेच आहे. आज काय झालेलं याच्या मागे सगळ्यात मूळ कारण हे की आज आपल्या जगण्याचं उद्दिष्ट वेगळं आहे. त्या काळच्या वैदिक संस्कृतीमध्ये ऋषीमुनींचं उद्दिष्ट होतं की मला त्या परमात्माचं खरं स्वरूप जाणून घ्यायचंय. त्या लोकांची जी एक जीवनशैली होती, जीवन पद्धती होती, त्यांचं जन्माचं उद्दिष्टच वेगळं होतं. त्यांची जी अपेक्षा होत्या, साधनं होती, ती फारच मर्यादित होती. आज आपला जो काही समाज आहे किंवा आपली जी काही जीवनशैली, आपल्या अत्यंत व्यापक विस्तृत सगळ्या गरजा आहेत, त्या गरजांसाठी भौतिक साधनं आहेत, आपल्या जगण्याचं उद्दिष्ट वेगळं आहे. आणि आता ह्या लौकिक जगतामध्ये आपलं उद्दिष्टच आपल्याला खरं काय ते माहिती नाही, असं पण बऱ्याच वेळा होतं.
पण आपलं आजचं ध्येय वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक स्तरावर आपण आपल्या वयाच्या टप्प्यात जर पाहिलं तर बालपणी आपलं ध्येय वेगळं असतं. तरुणपणात मग कॉलेज, शिक्षण, मग परत मोठं झालं की बाबा नोकरी, मग चांगली नोकरी की चांगले पैसा, मग चांगला पैसा मिळाला की चांगला संसार, मग परत सगळं आपण ह्याच्यातच ह्या चक्रामध्ये फिरतोय. आणि आज आपल्या जगण्याचं उद्दिष्ट वेगळं आहे. त्या काळच्या ऋषी मुनींचं उद्दिष्ट वेगळं होतं. त्याच्यामुळे वेदाभ्यासाचं त्यांनी जास्त महत्व जाणलं होतं. आज महत्व नाहीये असं नाहीये, अत्यंत महत्व आहे. मी स्वतः इथे वाराणसीमध्ये आहे आणि इथे अत्यंत इतका अभ्यास केला जातो वेदांचा. म्हणजे अगदी 10-12 वर्षाचा मुलगा अत्यंत सुंदर वैदिक सूक्तांचा पाठ करतो. म्हणजे इतकं इथे प्रस्थ आहे. असं नाहीये की कमी झालंय, फक्त फरक इतकाच झाला की आपण त्याला आपल्या जगण्याचं ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही किंवा आपण त्याला फार महत्व दिले नाही. आपण तेवढ्यापुरतीच महत्व देतो की जेव्हा आपण घरी काही पूजा करायची असेल, काही विधी असतील, पण आपण त्याचं महत्व आजही समाजाने जोपासलेलं आहे. म्हणूनच लग्न संस्था असतील, सगळे यज्ञ संस्था असतील, आजही आपल्या समाजात आहेत. फक्त एवढंच की तेव्हा सर्वसामान्य मनुष्य करायचे ऋषीमुनी संस्कृती. आज आपण तेवढा आपल्याला वेळ नाही, आपलं उद्दिष्ट थोडी वेगळी आहेत लौकिक स्तरावर, एवढाच फरक आहे. मला आता हेच विचारायचं आहे. अजून हा एक प्रश्न मी माझ्या याच्यामध्ये टाकला होता की आपल्याला म्हणजे जसं की तुम्ही म्हटलं की ह्याचं प्रस्थ कमी नाही आहे, पण मला असं वाटतं की कमीच आहे त्याचं प्रस्थ. अशी कितीतरी लोक आहेत की म्हणजे कितीतरी बालकं आहेत, हे शालेय जीवनापासून असायला पाहिजे. हे आपल्याला जे आता जे लोकांना उद्दिष्ट माहिती नाही आपण जे म्हणतो, तर आता हे आपल्याला चेंजेस नाही करता येणार का? मला माहिती आहे हा विषय कुठेतरी भरकटत चालला असेल, पण पण माझ्या नाही मनात हे नाही प्रश्न पण उठले. नाही, काय आहे की अर्थार्जनाचं जे साधन आहे आज आपल्या समाजामध्ये खूप वेगळं आहे. आणि वेदा पठणाचं आज वेद पठण आणि अर्थार्जन कितपत होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर लोक आज अर्थार्जनाच्या दृष्टीने जास्त निवडतात गोष्टी. म्हणजे जिथे जास्त अर्थार्जन होईल तिथे. आता लहानपणापासून हे सगळं सांगायला किंवा ह्याचं व्हायला तर मुलांना तसे आज घरात सांगितलं पण जात नाही. लोकांना माहिती पण नाही की काय आहे काय नाही. पण ज्यांना माहिती आहे ते प्रयत्न करतात. म्हणजे मी सांगेल की जेवढे लोक करतायत 20-30%, पण मूळ आज अर्थार्जनाचं जे उत्कृष्ट माध्यम असेल, साधन असेल, ते लोक जास्त निवडतायत. आणि दोन्ही पण गोष्टी ठेवता येतील ना, म्हणजे ही पण गोष्ट ठेवायची अर्थार्जनासाठी. पण मला मान्य आहे की आता या समाजात राहायचं म्हणजे गरजेचं आहे, पण आपल्या ह्या पण वेदांचा पण अभ्यास तितकाच गरजेचा आहे. ते उच्चारता आले पाहिजे, त्याचं उच्चारण व्यवस्थित झालं पाहिजे. तर हे हळूहळू इम्प्लिमेंट अं, नाही करता येणार का? अशा काही गोष्टी नाही का? नाही, म्हणजे कारण आपण काय त्या आहे सरकारपर्यंत की पोहोचवू, असं करा, असं नाही काहीतरी, या गोष्टी नाही 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 करता येणार का? हे कारण का शक्य नाहीये, कारण केवळ मंत्रोच्चारण एवढंच नाहीये ना, त्याच्यामध्ये अनेक नियम आहेत. अनेक साधना आहेत, अनेक नियम आहेत. त्या नियमांचं आज कितपत आपण पालन करू शकू आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये. तर त्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ना. आपण नाही करू शकणार. आपण असं सलग 12-12, 15-15 तास बसून आज तेवढं 2-2, 3-3च मंत्रांचं तेवढ्या स्वरांमध्ये आपण उच्चारण करू शकू का? नाही करू शकत. आपण आज ह्या सगळ्या उपनिषद अध्ययन वर्गाचं आपलं उद्दिष्ट हेच आहे की आपण तेवढं तर नाही, निदान थोडं तरी काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करूया की काय नेमकं आहे आपलं हे. म्हणूनच आपलं अध्ययन वर्गाचं उद्दिष्ट हेच आहे. वेदांचं पठण केवळ पठण नाही, त्याच्यामध्ये अनेक नियम असतात, अनेक पद्धती आहेत आणि ते शिकवणारे पण तसे आहेत लोक. आणि तेवढं तुमचंही तेवढं त्याला सामर्थ्य तुमच्यामध्ये पण तेवढं असावं पाहिजे की तेवढं तुमच्याकडनं झालंच पाहिजे. तुम्ही त्या 3-4 वाजता उठून तेवढं केलंच पाहिजे. एवढं सगळं आपल्याकडनं नाही होत. आणि आजकाल अशी आहे की परिस्थिती की बाहेर आपण घराच्या बाहेर निघालो तर 500ची नोट लागते. जर नसेल तर अवघड आहे. तर म्हणजे गौरी आपला समाज, आपलं जीवन जर अवघड आहे सामाजिक, त्याच्यामुळे त्याला अनुसरून या सगळ्या गोष्टी होतात. गौरी, एक मी प्रश्न विचारू का? एक गौरी, हा विचारा. हॅलो गौरी, मी प्रश्न विचारू? हा विचारा. तू जे म्हटलीस ना की वैदिक पूर्वीचे जे वैदिक होते त्यांचं उद्दिष्ट वेगळं होतं. आता पण वैदिक आहेत, वैदिक वेदाचा अभ्यास करणारे आहेत, त्यांचं पण उद्दिष्ट आहे. पण त्यांचं उद्दिष्ट वेगळं आणि हे उद्दिष्ट वेगळं. जरी त्यांनी जुन्या काळामधल्या वेदांच्या ऋषींचं उद्दिष्ट ठेवलं तर ते आज या ठिकाणी जगू शकणार नाहीत.
हो, त्यांचं तेच म्हणणं आहे ना, त्यांनी तेच सांगितलंय. हा, कारण आज त्यांचं तेच म्हणणं आहे, कितीही या प्रयत्न काळात केला शक्य आपण, नाहीये. आज कितीही प्रयत्न केला, पूर्वीच्या सारखं जगायचं म्हटलं तर आज जगणं अशक्य होईल. हो हो, बरोबर कारण आहे. लहानपणापासून तसे संस्कार सुद्धा मिळू शकणार नाही. हो, ते महत्वाचं आहे. मी हेच कारण सांगण्याचा प्रत्येक तेच प्रयत्न सांगत आहेत केला. त्या. हा हा, हेच सांगण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे, बरोबर आहे. हो. हम्म. हरिओम, धन्यवाद ताई. हरिओम.